पुस्तक शेतकऱ्याचा आसूड. लेखक महात्मा ज्योतिबा फुले. भाग 3. सरकारी गोरे अधिकारी हे बहुत करून ऐशा आरामात गुंग असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफीलपणाने एकंदर सर्व सरकारी खात्यात ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असते. या दोन्ही कारणांमुळे शेतकरी लोक इतके लुटले जातात की त्यास पोटभर भाकर व अंगभर कपडा मिळत नाही. एकंदर सर्व हिंदुस्थानात पूर्वी काही परदेशस्थ व यवनी बादशहा व कित्येक स्वदेशीय राजे रजवाडे या सर्वांजवळ शूद्र शेतकऱ्यांपैकी लक्षावधी सरदार, मानकरी, शिलेदार, बारगीर, पायदल, गोलंदाज, माहूत, उंटवाले व अतिशूद्र शेतकऱ्यांपैकी मोत्तद्दार चाकरीस असल्यामुळे लक्षावधी शूद्रादी अतिशूद्र शेतकरी लोकांचे कुटुंबास शेतसारा देण्याची फारशी अडचण पडत नसे. कारण बहुतेक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील निदान एक तरी मनुष्यास लहान मोठी सरकारी चाकरी असावयाचीच. परंतु हल्ली सदरचे बादशहा, राजे रजवाडे वगैरे लंपास केल्यामुळे सुमारे 25 लक्षांचे वर शूद्रादी अतिशूद्र शेतकरी वगैरे लोक बेकार झाल्यामुळे त्या सर्वांचा बोजा शेतकी करणाऱ्यांवर पडला आहे. आमच्या जहामर्द इंग्रज सरकारच्या कारस्थानाने एकंदर सर्व हिंदुस्थानात हमेशा लढायांचे धुमाळ्यात मनुष्य प्राण्यांचा वध होण्याचे बंद पडल्यामुळे चहूकडे शांतता झाली खरी, परंतु या देशात स्वाऱ्या शिकारी बंद पडल्यामुळे एकंदर सर्व लोकांचे शौर्य व जहामर्दी लयास जाऊन राजे रजवाडे भागूबायांसारखे दिवसा सोहळे नेसून देवपूजा करण्याचे नादात गुंग होऊन रात्री निरर्थक उत्पत्ती वाढविण्याचे छंदात लंपट झाल्यामुळे येथील चघळ सानेसुमारी मात्र फार वाढली आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले की कित्येकास 8-8, 10-10 पाभारीचे पेऱ्यावर गुजारा करावा लागतो. असा प्रसंग गुजरला आहे व 8-8, 10-10 पाभारीचे पेऱ्यांकरिता त्यांना 1-2 बैल जवळ बाळगण्याची ऐपत नसल्यामुळे ते आपली शेते शेजाऱ्या पाजाऱ्यास अर्धेलीने अथवा खंडाने देऊन आपली मुले माणसे बरोबर घेऊन कुठेतरी परगावी मोलमजुरी करून पोट भरण्यास जातात. पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेती असत व ज्याचा आपले शेतीवर निर्वाह होत नसे, ते आसपासचे डोंगरावरील दऱ्याखोऱ्यातील जंगलातून उंबर, जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस, मोहा इत्यादी झाडांची फुले, पाने आणि जंगलातून तोडून आणलेल्या लाकूड फाट्या विकून पेट्टी पासोडी पुरता पैसा जमा करून व गावचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ 1-2 गाया व 2-4 शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपापल्या गावीच राहत असत. परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपियन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भले मोठे टोले जंगल खातेच नवीनच उपस्थित करून त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत, डोंगर, टेकड्या, दरीखोरी व त्यांचे भरीस पडीत जमीन व गायराने घालून फॉरेस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगू शेतकऱ्यांचे शेरडा करडास या पृथ्वीचे पाठीवर रानचा वारा सुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही. त्यांनी आता साळी, कोष्टी, सनगर, लोहार, सुतार वगैरे कसबी लोकांच्या छापखान्यात त्यांचे हाताखाली किरकोळ कामे करून आपली पोटे भरावीत, तर इंग्लंडातील कारागीर लोकांनी रुचीच्या दारू बाटल्या, पाव, बिस्कुटे, हलवे, लोणची, लहान मोठ्या सुया, दाभण, चाकू, कात्र्या, शिवणाची यंत्रे
भाते, शेगड्या, रंगीबेरंगी बिलोनी सामान, सूत, दोरे, कापड, शाली, हातमोजे, पायमोजे, टोप्या, काड्या, छत्र्या, पितळ, तांबे, लोखंडी पत्रे, कुलपे, किल्ल्या, डांबरी कोळसे, तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या, हार्निसे, खोगरे, लगाम, शेवटी पायपोस यंत्रद्वारे तेथे तयार करून येथे आणून स्वस्त विकू लागल्यामुळे येथील एकंदर सर्व मालास मंदी पडल्या कारणामुळे येथील कोष्टी, साळी, जुलई, मोमीन इतके कंगाल झाले आहेत की त्यांपैकी कित्येक विणकर लोक अतिशय मंदीचे दिवसात उपाशी मरू लागल्यामुळे अब्रूस्तव कधी कधी चोरून छपून आपला निर्वाह डाळीच्या चुनीवर, कित्येक तांदळाच्या गव्हाच्या कोंड्यावर व कित्येक आंब्याच्या कोयांवर करीतात. कित्येक पदनसळी घरातील दाताशी दात लावून बसलेल्या बायका पोरांची स्थिती पहावेनाशी झाली म्हणजे संध्याकाळी निसंग होऊन 2-4 पैशांची उदार शिंदी पिऊन बेशुद्ध झाल्याबरोबर घरात जाऊन मुर्द्यासारखे पडतात. कित्येक पदनसाळी गुजर मारवाड्यांकडून मजुरीने वस्त्रे विणावयास आणलेले रेशीम व कलाबतू येईल त्या किमतीस विकून त्या आपल्या मुलाबाळांचा गुजारा करून गुजर मारवाड्यांचे हाती तुरी देऊन रातोरात परगावी पळून जातात. अशा पोटासाठी लागलेल्या बुभुक्षित कसबी लोकांनी रिकाम्या शेतकऱ्यास मदत कशी व कोणती द्यावी? दुसरे असे की शूद्रादी अतिशूद्रांवर पुरातन काळी आपले वाडवडिलांनी महत् प्रयासांनी व कपटांनी मिळवलेले वर्चस्व चिरकाळ चालावे व त्यांनी केवळ घोडा, बैल वगैरे जनावरांसारखे बसून आपणास सौख्य द्यावे असा निर्जीव शेते होऊन आपणासाठी जरुरीचे व ऐश आरामाचे पदार्थ त्यांनी उत्पन्न करावेत या इराद्याने आटक नदीचे पलीकडेस हिंदू लोकांपैकी कोणी जाऊ नये, गेले असता तो भ्रष्ट होतो अशी बाब ब्राह्मण लोकांनी हिंदू धर्मात घुसडली. यापासून ब्राह्मण लोकांचा इष्ट हेतू सिद्धीस गेला, परंतु इतर लोकांचे फारच नुकसान झाले. परकीय लोकांच्या चालचलणुकीच्या त्यास पडोसा न मिळाल्यामुळेच ते खरोखर आपणास मानवी प्राणी न समजता केवळ जनावरे समजू लागले आहेत. इतर देशांतील लोकांशी व्यापारधंदा अगदी नाहीसा झाल्यामुळे ते कंगाल होऊन बसले. इतकेच नाही, परंतु आपले देशात सुधारणा करा अशी जी सुधारलेले ब्राह्मण लोक निदान बाह्यातकारी हल्ली हकाटी पिटीत आहेत, त्यास कारण त्यांची ही वर जाणवलेली धर्माची बाब कारण झाली असावी, हे अगदी निर्विवाद आहे. या कृत्रिमी बाबींमुळे साळी, सुतार वगैरे कारागीर लोकांचे तर अतिशय नुकसान झाले व त्यास ती पुढे किती भयंकर स्थितीत पोहोचवतील याचा अदमास खऱ्या देश कल्याणेच्छू खरीच कुणासही लागणार नाही. आता कोणी अशी शंका घेतील की गरीब शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांजवळ भरपूर शेते असतील त्यांचे हाताखाली मोलमजुरी करून आपला निर्वाह करावा, तर एकंदर सर्व ठिकाणी संतती जास्त झाल्यामुळे काही वर्षे पाळीपाळीने शेते पडीक टाकण्यापुरती भरपूर शेते शेतकऱ्यांजवळ उरली नाहीत. तेणेकरून शेतास विसावा न मिळता ती एकंदर सर्व नापीक झाली. त्यात पूर्वीप्रमाणे पिके देण्यापुरते सत्व शिल्लक राहिले नाही. त्यांना आपल्या कुटुंबाचाच निर्वाह करता करता नाकी दम येतात, तेव्हा त्यांनी आपल्या गरीब शेतकरी बांधवास मोलमजुरी देऊन पोसावे असे कसे होईल बरे? अशा चोहोंकडून अडचणीत पडलेल्या बहुतेक शेतकऱ्यास आपली उघडी नागडी मुले शाळेत पाठवण्याची सुद्धा सवड होत नाही व हे सर्व आमच्या दूरदृष्टी सरकारी कामगारास पक्केपणी माहीत असून
ते सर्व अज्ञानी मुक्या शेतकऱ्यास विद्या देण्याच्या मिशाने सरसकटीने लाखो रुपये लोकल फंड गोळा करीतात व त्यांपैकी 1/3 रक्कम नावाला विद्याखाती खर्ची घालून कोठे कोठे तुरळक शाळा घातल्या आहेत. त्या शाळेत थोडी बहुत शेतकरी आपली मुले पाठवितात, परंतु त्यांचे मुलास शिकवणारे शिक्षक स्वतः शेतकरी नसल्याने त्यास असावी तशी आस्था असते काय? जे लोक आपल्या मतलबी धर्माच्या बडीवारामुळे शेतकऱ्यास नीच मानून सर्व काळ स्नान संध्या व सोवळे चाव करणारे, त्याचपासून शेतकऱ्यांचे मुलास यथाकाळ योग्य शिक्षण न मिळता ते जसेचे तसेच ठोंबे राहतात, यात नवल नाही. कारण आज पावेतो शेतकऱ्यांपासून वसूल केलेल्या लोकल फंडाचे मानाने शेतकऱ्यांपैकी काही सरकारी कामगार झाले आहेत काय? व तसे घडून आले असल्यास ते कोणकोणत्या खात्यात कोणकोणत्या हुद्द्याची कामे करीत आहेत याविषयी आमचे वाकबगार शाळा खात्यातील डिरेक्टर साहेबांनी नावनिशिवार पत्रक तयार करून सरकारी गॅझेटात छापून प्रसिद्ध केल्यास शेतकरी आपले मायबाप सरकारास मोठ्या उल्हासाने जेव्हा दुवा देतील तेव्हा सरकारी गॅझेटियर मायबापाचे डोळे उघडतील. कारण खेड्यापाड्यातून जेवढे म्हणून शिक्षक असतात ते सर्व बहुत करून ब्राह्मण जातीचेच असतात. त्यांचा पगार 8-12 रुपयांचे वरती नसतो व ज्यांची योग्यता पुण्यासारख्या शहरात 4-6 रुपयांचे वरती नसते असले पोटार्थी अविद्वान ब्राह्मण शिक्षक आपला मतलबी धर्म व कृत्रिमी जात्याभिमान मनात दृढ धरून शेतकऱ्याचे मुलास शाळेत शिकवता शिकवता उघड रीतीने उपदेश करतात की तुम्हाला विद्या शिकून कारकुनाच्या जागा न मिळाल्यास आम्हासारखी पंचांगी हाती घेऊन घरोघर भिक्षा का मागावायच्या आहेत. अशा अज्ञानी शेतकऱ्यांच्या शेतांची दर 30 वर्षांनी पैमाश करीताना आमचे धर्मशील सरकारचे डोळे झाकून प्रार्थना करणारे युरोपियन कामगार शेतकऱ्यांचे बोडक्यावर थोडी तरी पट्टी वाढवल्याशिवाय आमेनची आरती म्हणून आपल्या कमरा सोडित नाहीत. परंतु सदाचे काम चालू असता शिकारीचे शोकी युरोपियन कामगार ऐशा आरामात व ख्याली खुशालीत गुंग असल्यामुळे त्यांचे हाताखालचे धूर्त ब्राह्मण कामगार अज्ञानी शेतकऱ्यास थोडे का नाडवितात व युरोपियन कामगार त्याचवर बारीक नजर ठेवितात काय? जेव्हा अज्ञानी व मूढ शेतकऱ्यात आपसात शेताच्या बांधाबद्दल किंवा सामायिक विहिरीवर असलेल्या भाऊबंदीच्या पानपाळी संबंधी थोडीशी कुरबुर होऊन मारामारी झाली की कळीचे नारद भट कुलकर्णी यांनी दोन्ही पक्षातील शेतकऱ्यांचे आळींनी जाऊन त्यास निरनिराळे प्रकारचे उपदेश करून दुसरे दिवशी त्यांपैकी एका पक्षास भर देऊन त्यांचे नावाने अर्ज तयार करून त्यास मामलेदाराकडे पाठवितात. पुढे प्रतिवादी व साक्षीदार हे समन्स घेऊन आलेल्या पट्टेवाल्यास बरोबर घेऊन आपापली समन्से रुजू करण्याकरिता कुलकर्ण्यांचे वाड्यात येतात व त्यांची समन्से रुजू करून शिपायास दरवाजाबाहेर घालवितात. दोन्ही पक्षकारास पृथक पृथक एके बाजूला नेऊन सांगावयाचे की तुम्ही तमक्या वेळी मला एकांती येऊन भेटा, म्हणजे त्याविषयी एखादी उत्तम तोड काढू. नंतर नेमलेल्या वेळी वादी व त्याचे पक्षकार घरी आल्यावर त्यास असे सांगावयाचे की तुम्ही फार तर काय, परंतु अमुक रकमेपर्यंत मन मोठे कराल तर मामलेदार साहेबांचे फडणवीसास सांगून तुमचे प्रतिवादीस काही ना काहीतरी सजा देववितो, कारण ते केवळ फडणवीसाचे हातात आहे.
मी बोलल्याप्रमाणे काहीच घडून न आणल्यास मी तुमची रक्कम त्याचपासून परत घेऊन तुम्हास देईन असे व माझे श्रमाबद्दल बहिरोबा तुम्हास जी बुद्धी देईल तेच द्या किंवा काहीच दिले नाही तरी चिंता नाही. माझी काही त्याविषयी तक्रार नाही. तुम्हाला यश आले म्हणजे आम्ही सर्व मिळविले. नंतर प्रतिवादीचे पक्षकाराकडून वादीचे दुपटीने व आपले श्रमाबद्दल काही मिळून रक्कम घेऊन त्याचबरोबर असा करार करावयाचा की मी सांगतो तशी तुम्ही तक्रार देऊन त्याबद्दल 2-3 बनावट साक्षीदार द्या, म्हणजे फडणवीसास सांगून तुमच्या केसासही धक्का लागू देणार नाही. कारण त्याचे वजन मामलेदार साहेबांवर कसे काय आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे. व आता मी तुम्हा बरोबर करार केल्याप्रमाणे तुमचे काम फत्ते न झाल्यास त्याच दिवशी तुमची रक्कम त्याचपासून परत आणून तुमची तुम्हास देईन. परंतु माझे श्रमाबद्दलचे घेतलेल्या रुपयातून तुम्हास एक कवडी परत मिळणार नाही, हे मी आताच सांगतो. नाहीतर अशा खटपटीन वाचून काही चूल अडली नाही. नंतर मामलेदार कचेरीतील ब्राह्मण कामगार अक्षरशून्य अशा वादी प्रतिवादींच्या व त्यांच्या साक्षीदारांच्या जबान्या घेतेवेळी ज्या पक्षकारांकडून त्यांची मूठ गार झाली असेल त्यांच्या जबान्या घेतेवेळी त्यास काही सूचक प्रश्न घालून अनुकूल जबान्या तयार करीतात. परंतु ज्या पक्षकारांकडून त्यांचा हात नीट ओला झाला नसेल त्यांच्या जबान्या लिहितेवेळी त्यांमध्ये एकंदर सर्व मुद्दे मागे पुढे करून अशा तयार करीतात की त्याचपासून वाचणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या मनात त्या कजाचे वास्तविक स्वरूप न येता त्याचा समज त्या विरुद्ध होईल. कित्येक ब्राह्मण कारकून अज्ञान शेतकऱ्यांच्या जबान्या लिहिताना त्यातील काही मुद्द्यांचे कलमे अजिबात गाळून टाकीतात. कित्येक ब्राह्मण कामगार शेतकऱ्यांच्या जबान्या आपल्या घरी नेऊन रात्री दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जबान्या तयार करून सरकारी दप्तरात आणून ठेवितात. असे असेल तर एखादा निपक्षपाती जरी अंमलदार करून असला तरी त्याच्या हातूनही अन्याय होण्याचा संभव आहे. यापुढे खिसे चापसणाऱ्या बगले वकिलांनी भरीस घातल्यावरून त्यांनी युरोपियन कलेक्टरांकडे अपिले केल्यावर कलेक्टरांच्या शिरस्तेदारांच्या ज्या पक्षकाराकडून मुठी गार होतील त्याचप्रमाणे त्यांच्या अर्जीच्या जबानीच्या सुनावण्या कलेक्टरांपुढे करतात व त्यावेळी यातील बहुतेक मारू मुद्दे वाचता वाचता गाळण कलेक्टरांचे मुखातून शुद्ध सोनेरी वाक्ये तुमची तक्रार टरकटी आहे बाहेर पडून आपले वतीने निकाल करून घेण्याचे संधान न साधल्यास शिरस्तेदार त्याचे प्रकरणावर आपले मर्जीप्रमाणे गिचमीड मराठी लिहून साहेब बहादूर संध्याकाळी आपल्या मॅडम साहेबांबरोबर हवा खाण्यास जाण्याचे धांदलीत अगर मराठी नीट समजणारा एखाद्या दंडुक्या साहेब असल्यास तो आदले दिवशी कोठे मेजवानीस जाऊन जागलेला असल्यामुळे दुसरे दिवशी सुस्त व झोपेच्या गोंगीत असता किंवा शिकारीस जाण्याचे गडबडीत तेथे जाऊन पूर्वी त्यांनी जसे शेरे सांगितले असतील त्याचप्रमाणे हुबेहूब वाचवून दाखवून त्यांच्या सह्या त्या प्रकरणावर सहज घेतात. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.